हॅलो स्टुडंट, आज आपण मोशन इन अ प्लेनमधील बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत. डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ. आता हे याचे डेफिनेशन्स आपण डिफरन्समधून बघितले तर ते लक्षात राहायला आपल्याला इझी जाईल. डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याची डेफिनेशन बघा. डिफरन्स बिटवीन द पोझिशन वेक्टर ऑफ द ऑब्जेक्ट ॲट टू इन्स्टंट किंवा ॲट टाइम T1 and T2. म्हणजेच difference between the position vector at two instants म्हणजेच डिस्प्लेसमेंट. आपण हे बघू. म्हणजे आपला पोझिशन वेक्टर x1 आणि x2 कन्सिडर करू. आपला ऑब्जेक्ट आता x1ला आहे ॲट टाइम T1 आणि तो काही टाईम नंतर तो पोझिशन वेक्टर T2ला जाईल, x2ला जाईल. त्यावेळेस टायमिंग आपण T2 कन्सिडर करू. म्हणजेच आपण डिस्प्लेसमेंट हे S ने डिनोट करतो. वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे हे साइन. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू x2 मायनस x1. म्हणजेच या दोघांचा डिफरन्स म्हणजेच हे डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे डिफरन्स बिटवीन द पोझिशन वेक्टर ॲट टू इन्स्टंट म्हणजे ॲट टाइम T1 आणि T2ला ऑब्जेक्ट जे दोन ऑब्जेक्टमधील डिफरन्स आपण काढू तर तो झाला आपला डिस्प्लेसमेंट. ओके. आणि ही वेक्टर क्वांटिटी आहे. सो वेक्टर क्वांटिटी. तर वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही आपण डिनोट करतो. म्हणजेच आता हा आपला ऑब्जेक्ट या पोझिशनला आहे, x इज इक्वल टू 2 पोझिशनला आहे आणि तो सम डिस्टन्स ट्रॅव्हल करून x इज इक्वल टू 4 या पोझिशनला गेला. तर आपलं डिस्प्लेसमेंट काय झालं, s इज इक्वल टू 2 मीटर. म्हणजे आपण हे मीटरमध्ये आहोत असं कन्सिडर केलं. x ॲक्सिस अँड y ॲक्सिस. सो 2 मीटर राईट म्हणजेच किंवा पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण मॅग्निट्यूड पण लिहिलं आणि विथ डायरेक्शन पण सांगितलं. ओके. सो हे अबाउट डिस्प्लेसमेंटबद्दल झालं. सो नाव पाथ लेंथ. पाथ लेंथलाच आपण डिस्टन्स असंही म्हणू शकतो. आता पाथ लेंथ म्हणजे काय, ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टने ॲक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला आहे ते पाथ लेंथ आपण म्हणू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊ आपण इथे 1 2 3 4 हे x ॲक्सिस अँड y ॲक्सिस. तर आपला ऑब्जेक्ट काय, x इज इक्वल टू 2 या पोझिशनला आहे आणि तो फर्स्ट x इज इक्वल टू 4 या पोझिशनला गेला. बट त्याच्यानंतर परत तो फिरून x इज इक्वल टू 3 या पोझिशनला आला. तर तो ॲक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झाला, तर फर्स्ट 2 मीटर गेला आणि देन परत 1 मीटर रिटर्न आला तो. म्हणजेच टोटल 3 मीटर डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं. ओके. सो हे ॲक्च्युअल डिस्टन्स झालं म्हणजेच पाथ लेंथ झालं. आता पाथ लेंथ ही स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजेच याच्यामध्ये फक्त आपण मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. तो कोणत्या डायरेक्शनने गेला, कोणत्या डायरेक्शनने रिटर्न आला हे महत्त्वाचं नाही. फक्त याच्यामध्ये मॅग्निट्यूड ते महत्त्वाचं. म्हणजे ॲक्च्युअल तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल झाला हे आपण चेक करतो. ओके. आणि याच्यामध्ये आपण डायरेक्शन पण आपल्याला चेक करावं लागते. आता आपण चेक करू याच्यामध्ये दोघांमधला डिफरन्स. आता 1 2 3 4 5 एक्स डिरेक्शन आणि वाय डिरेक्शन. आता प्रत्येक पोझिशनला आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही चेक करणार आहोत. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आपला ऑब्जेक्ट x इज इक्वल टू 2 या पोझिशनला आहे आणि तो आफ्टर सम टाइम x इज इक्वल टू 5 या पोझिशनला पोहोचला. तर त्यावेळेस डिस्टन्स किती असणार आहे, 1 2 3 हे आपण मीटरमध्ये घेऊया. 3 मीटर तो गेला. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे, 1 2 3 मीटर्स आहे पण ॲट पॉझिटिव्ह डिरेक्शनने तो गेला. ठीक आहे. पण ॲट
आपला इनिशियल तो किती होता एक्स इज इक्वल टू 2 अँड एक्स इज इक्वल टू 5ला आपण हे बघितलं. सेकंड, आता ॲट एक्स इज इक्वल टू 2 अँड आपला जो ऑब्जेक्ट आहे तो एक्स इज इक्वल टू 4 आता या पोझिशनला आलेला आहे, एक्स इज इक्वल टू 4. सो त्यावेळेस डिस्टन्स किती असेल तर तो पहिला 1 2 3 मीटर त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं आणि प्लस तो रिटर्न 1 मीटर आला. सो आपलं टोटल डिस्टन्स इज 4 मीटर. बट डिस्प्लेसमेंट किती असणार आहे त्यावेळेस तर त्याचं पोझिशन इनिशियल पोझिशनला कुठे होता तो 2 मीटर होता अँड फायनल पोझिशन काय त्याची 4 मीटर आत्ता सध्या, तर तो 1 + 1 2 मीटर. सो तो फक्त त्याचे डिस्प्लेसमेंट 2 मीटर आपण इथे कन्सिडर करणार. ओके, आता डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथमधला फरक समजला. डिस्प्लेसमेंट म्हणजे ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला आहे, 2 पोझिशन व्हेक्टरमधला डिफरन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. आणि पाथ लेंथ म्हणजे तो ॲक्च्युअल किती डिस्टन्स ट्रॅव्हल झाला म्हणजे पाथ लेंथ. ओके,